वेलकम टू वाय अकॅडमी. शाहू स्क्रीनिंग टेस्टच्या MCQ सिरीजमध्ये आपण कार्बन अँड कार्बन कंपाऊंड्सवर आज MCQची प्रॅक्टिस करणार आहे. IUPAC नॉमेनक्लेचरचा एंडिंग पोर्शन चालू आहे. आपलं फंक्शनल ग्रुप्स पर्यंत डिस्कशन झालेलं आहे. त्या पुढचे MCQ आपण सॉल्व करूया. चला, क्वेश्चन नंबर 44. इथे एक IUPAC नॉमेनक्लेचरसाठी कंपाऊंड दिलंय. कार्बनची सिंगल बॉन्डेड चेन आहे, म्हणजे अल्केनची चेन आहे ज्याला सबस्टिट्यूएंट एलिमेंट्स अटॅच आहेत. तर सबस्टिट्यूएंट एलिमेंट जेव्हा अटॅच असतात तेव्हा आपण काय करतो, पहिले IUPAC नॉमेनक्लेचर देताना सगळ्यात पहिला रूल आहे की पॅरेंट चेन आयडेंटिफाय करणे आणि त्याला नंबरिंग देणे. तर पॅरेंट चेन आयडेंटिफाय करताना आपण बघू शकतो की याच्यामध्ये ह्या ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये पॅरेंट चेन जी आहे ती आहे. आता बघा, पॅरेंट चेनला जे सबस्टिट्यूएंट ॲडेड असतात ते सबस्टिट्यूएंट आपण प्रिफिक्स म्हणून ॲड करतो. तर बघा, आपला रूल बघू. बेसिक रूल काय होता, प्रिफिक्स प्लस रूट वर्ड प्लस सफिक्स. तर बघा, प्रिफिक्स इथं दोन आहे. पहिला प्रिफिक्स, फर्स्ट प्रिफिक्स आपण बघूया की इथं दोन प्रिफिक्स आहेत. तर फर्स्ट नंबरचा प्रिफिक्स आहे, आपण बघू शकतो इथं इथाइल ग्रुप आहे आणि इथं मिथाइल ग्रुप आहे. तर इथाइल आणि मिथाइल हे दोन प्रिफिक्स आहेत. मिथाइल हे दोन प्रिफिक्स. तर आपण बघू शकतो की इथाइल आणि मिथाइल हे दोन प्रिफिक्स असताना काय असतं की अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपल्याला प्रिफिक्स देताना ई म्हणजे इथाइल फर्स्ट त्याला प्रायोरिटी द्यायला लागते. तर आपण नॉमेनक्लेचर देताना आधी नंबरिंग करूया कार्बन ॲटम्सला. तर लेफ्ट हँड साईडनी नंबरिंग दिल्यानंतर हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड आपण नॉमेनक्लेचर देऊ शकतो. लेफ्ट हँड साईडनी दोन्ही सबस्टिट्यूएंट जवळ पडतात म्हणून आपण नॉमेनक्लेचर इथून देणार आहेत. कार्बन चेनची नंबरिंग इथून देणार आहे. हे 4, 5, 6, 7 आणि 8. इथं 8 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असल्यामुळं हेक्झिन येणार नाही आणि हेप्टिन पण येणार नाही. 8 कार्बन कंटेनिंग कंपाऊंडला आपण रूट वर्ड ऑक्टा देत असतो. त्यामुळं ऑप्शन नंबर बी आणि डी आपले एलिमिनेट झाले. आता ए आणि सी मध्ये आपण बघू शकतो की ऑप्शन नंबर आपण ए मध्ये किंवा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार नॉमेनक्लेचर देऊन बघू. इथाइल ग्रुप 4th पोझिशनला आहे, 4 इथाइल, त्यानंतर 3 मिथाइल आणि रूट वर्ड काय आहे, हे झालं प्रिफिक्स. आता रूट वर्ड म्हणजे काय आहे, ऑक्ट. आता बघा, ऑक्ट हे रूट वर्ड आहे आणि सफिक्स लावायचं आपल्याला. ही चेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्डनी बनलेली आहे. या चेनमध्ये एक पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाहीये आणि ट्रिपल बॉन्ड पण नाहीये. ही टोटली सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची चेन आहे. त्यामुळे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं नॉमेनक्लेचर देताना सफिक्स मध्ये एन लावायचं. ते एन येतं अल्केन पासून, कारण जिथं जिथं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो त्याला आपण अल्केन म्हणतो आणि सफिक्स देताना ए आणि ऍड करतो. तर 4 इथाइल 3 मिथाइल ऑक्टेन. ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट ऑप्शन. तर बघा, ह्या सिरीजनुसार आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट ऑप्शन आहे. तर आतापर्यंत तुम्हाला IUPACचे रूल्स लर्न झाले असतील. आपण आणखीन काही एक्झाम्पल्स बघू शकतो. आता बघा, तर इथं विचारले सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स काय असतात, सॅच्युरेटेड म्हणजे ज्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाहीये, म्हणजे अल्केन सिरीजचे. अल्केन सिरीजचे कंपाऊंड्सला सॅच्युरेटेड म्हणायचं, ज्याचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n+2. आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स मध्ये कोण येतात, तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये येतात अल्किन्स आणि अल्काइन्स. म्हणजे अल्किन्स म्हणजे डबल बॉन्डेड आणि अल्काइन्स पण यातच येतात. एक सेकंड, अल्काइन्स पण यातच इन्क्लूड होतात अनसॅच्युरेटेड मध्ये. जे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतात त्यांना आपण अल्काइन्स म्हणतो. तर याचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n आणि अल्काइन सिरीजचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n-2. तर बघा,
यांनी विचारले अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कुठले कुठले. तर बघा आपण फर्स्ट वाला बघू शकतो CH4. CH4. तर बघा इथं जर N म्हणजे 1 कन्सिडर केलं, N म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतं, तर CnH2n+2 मध्ये हा फॉर्म्युला बसतो. तर बघा त्यामुळं हा आहे सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडला आपण ब्ल्यू कलरने अंडरलाईन करून घेऊ. आता नेक्स्ट कंपाऊंड C3H8. तर सॅच्युरेटेड आहे का नाही आधी बघूया. C3 म्हणजे यांचा नंबर 3 आहे. 3 2 जा 6, 6 + 2 8. सो दिस इज ऑल्सो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्यानंतर थर्ड हायड्रोकार्बन बघा C3H6. तर हा यांचे नंबर 3 आहे. तर हा बघा 3 2 जा 6 म्हणजे हा येतो CnH2n मध्ये. CnH2n मध्ये आल्यामुळं हा आहे अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन सॉरी हा. आणि C3H नेक्स्ट बघू आपण C3H4. तर हे हा बघा C3 म्हणजे Cn आणि H2n म्हणजे बघा CnH2n. 3 2 जा 6 -2 6 - 2 4 म्हणजे हा येतो अल्काईन सिरीज मध्ये. फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचं Cn, यांच्या ठिकाणी 3 पुटअप करायचं, इथं पण 3 पुटअप करायचं. 3 2 जा 6 -2 6 - 2 4. सो दिस इज ऑल्सो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो C4H10. तर यात बघा यांचा नंबर 4 आहे म्हणजे 4 2 जा 8 + 2 10 म्हणजे CnH2n+2 ह्या फॉर्म्युल्यात बसतो C4. आणि 4 2 जा 8 8 + 2 10 म्हणजे हा आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आपण ब्ल्यू कलरने अंडरलाईन केले. त्या पुढचा C2H6. तुम्ही प्रॅक्टिस करत चला, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट समजून जाईल. C2H6 मध्ये C2H6 आपण बघतो 2 2 जा 4 CnH2n मध्ये पुटअप करायचे. इथं Hचा आपण बॉटमला लिहू शकतो 2 2 जा 4 4 + 2 6 म्हणजे हा आहे. हा बघा हा वाला फॉर्म्युला आहे सॅच्युरेटेड अल्केन्सचा. सो इट ऑल्सो कम्स अंडर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. नेक्स्ट वाला जो आहे C2H4 हा असतो CnH2n म्हणजे डबल बॉन्डेड. डबल बॉन्डेड जो आहे तो अनसॅच्युरेटेड मध्ये येतो. आणि लास्ट वाला CnH2n-2. तुम्ही ह्या फॉर्म्युलामध्ये पुटअप करून बघा. यांच्या ऐवजी कार्बनचा नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ॲड करा, कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये ते फिट बसतं ते बघा, आणि त्यानंतर आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर यांनी विचारले टोटल नंबर ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन किती. तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इथं 1 2 3 आणि 4 आहेत. सो ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. या क्वेश्चनचा आन्सर देताना तुम्हाला हे फॉर्म्युला लर्न पाहिजेत. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन सिरीज, अल्काईन सिरीज आणि अल्किन सिरीज लर्न पाहिजे. आणि फॉर्म्युला लर्न असून काही यूज नाही जर त्याला अप्लाय करता आलं नाही. त्या फॉर्म्युलाचं ॲप्लिकेशन आपण असं करू शकतो, यांच्या ठिकाणी आपण नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ॲड करायचं आणि मग आपला फॉर्म्युला बरोबर बसतो. तर बघा लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रॉपर्टी ऑफ आयनिक कंपाऊंड. तर आयनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीजमध्ये काय असतं, तर आयनिक कंपाऊंड्स आर इलेक्ट्रोलायटिक कंपाऊंड म्हणजे त्या आयनिक कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय, द फोर्स बिटवीन टू चार्ज स्पीसीज. टू चार्ज स्पीसीज इज नोन ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर दोन चार्ज स्पीसीज मधला जो फोर्स असतो त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणायचं. तर त्या फोर्सनुसार आपण बघू शकतो की काय असतं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे अपोजिट किंवा सिमिलर चार्जेस मधला फोर्स. जर अपोजिट मध्ये असेल तर अट्रॅक्शन आणि सिमिलर चार्जेस प्लस प्लस असेल तर रिपल्शन. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा फोर्स बिटवीन एनी टू चार्ज बॉडीज. तर बघा
आयनिक बॉन्ड कधी फॉर्म होतो, आयनिक कंपाऊंड मध्ये फॉर्म होतो जिथं की कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं. आयनिक कंपाऊंड्स आर फॉर्म बाय कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स ना आयनिक कंपाऊंड फॉर्म होतात. तर कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं चार्ज स्पीसीज तयार होतात. जो कॅटायन आहे तो लॉस ऑफ इलेक्ट्रॉननी फॉर्म होतो आणि जो आयनायन आहे तो गेन ऑफ इलेक्ट्रॉननी फॉर्म होतो. आणि कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज बॉडी, आयनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज बॉडी. आणि ह्या दोघींचा इंटरॅक्शननी किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शननी आयनिक बॉन्ड बनतो. तर आयनिक बॉन्डचा बघा हे अपोजिटली चार्ज स्पीसीज आहे. अपोजिटली चार्ज स्पीसीज असल्यामुळं ह्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे एक पॉझिटिव्हली चार्ज बॉडी, एक निगेटिव्हली चार्ज बॉडी. तर ह्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंगर असतं. कारण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बघा अपोजिट चार्ज बॉडी आहेत ते एकमेकांना अट्रॅक्ट करतील. आणि हा जो बॉन्ड फॉर्म होईल तो बॉन्ड आता बघा त्या बॉन्डच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्या बॉन्डला आयनिक बॉन्ड म्हणायचं. आणि अशा कंपाऊंड जे कंपाऊंड आयनिक बॉन्डनी बनलेले असतात त्यांना आयनिक कंपाऊंड्स म्हणायचं. तर फर्स्ट ऑप्शन काय दिले बघा, दे हॅव हाय मेल्टिंग अँड हाय बॉइलिंग पॉईंट. तर आयनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हाय असतो. तर याचा मागचं रिझन काय आहे तर बघा हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन इतका स्ट्रॉंगर असतो की ह्याला सोडून आपण त्याला मेल्ट किंवा बॉईल करायचं म्हणलं तर आपल्याला एक्सटर्नल एनर्जी हीट जी आहे जास्त प्रोव्हाइड करायला लागणार आहे. जेव्हा आपल्याला हीट जास्त प्रोव्हाइड करायला लागणार आहे ना तेव्हा काय होतं ह्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जास्त होतं. कारण ह्याच्या दोघांमधले जे फोर्स आहेत अट्रॅक्शनचे ते ब्रेक करायला लागतील आपल्याला. त्यामुळं ही सेंटेन्स करेक्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द सोल्युशन और मोल्टन स्टेट. द आयनिक कंपाउंड कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बट they can conduct electricity in only molten or aqueous state. Ionic compound cannot conduct electricity in their solid state. तर बघा याचं रिझन काय आहे तर बघा सॉलिड स्टेट मध्ये ह्यांचा मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन ग्रेटर असतं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन ग्रेटर असल्यामुळं सॉलिड स्टेट मध्ये ते डिसोसिएट होऊ शकत नाही. आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायची असेल तर ह्यांचं डिसोसिएशन कंपल्सरी आहे. या दोघांचं डिसोसिएशन झाल्याशिवाय इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार नाहीये. तर बघा इथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस कधी होणार तर आपण जर याला मोल्टन स्टेटमध्ये नेलं म्हणजे सॉलिडमधून लिक्विडमध्ये नेलं किंवा यांना वॉटरमध्ये सिम्पली डिझॉल्व इन वॉटर. तर वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर वॉटर जर ॲड केलं तर हे दोन कंपोनंट काय होतील दूर होतील. आणि हे दोन कंपोनंट दूर झाले म्हणजे काय होणार आहे की आपले चार्ज आयन्स आर फ्री टू मूव्ह. जिकडं चार्ज आयन्स आर फ्री टू मूव्ह होतात तिकडं करंट किंवा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असते. त्यामुळं हे पण सेंटेन्स ट्रू आहे. आणि यानुसार आपलं ऑप्शन नंबर सी करेक्ट ऑप्शन येतं. तर चार्ज आयनच्या मुवमेंटवरती इलेक्ट्रिसिटी डिपेंड असते. तर बघू शकतो आपण की अशा टाईपचे क्वेश्चन्स पण इम्पॉर्टंट आहेत. तर बघा चूज द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे बघा तर हे 4 स्टेटमेंट जे आहेत हे हायड्रोकार्बन्स बद्दलची इन्फॉर्मेशन देतात. तर ही इन्फॉर्मेशन करेक्ट आहे की रॉंग आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे. तर हे आयडेंटिफाय करताना आपण बघू शकतो इथिन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 2 कार्बन्स अँड 4 हायड्रोजन. इथिन म्हणलंय इथ हा वर्ड कशाला रिप्रेझेंट करतो 2 कार्बन्सला. तर इथिन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. बघा इथं कार्बनची 2 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली म्हणजे आपल्याला ह्याला 2 आणि 2 इकडं 2 हायड्रोजन अटॅच करायला लागतील. इकडं 2 आणि इकडं 2 जेव्हा हायड्रोजन आपण अटॅच करतो तेव्हा काय होतं की बॉन्ड बनतो हा डबल बॉन्ड आणि व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होते. तर इथिन मॉलिक्युल्समध्ये 2 कार्बन आणि 4 हायड्रोजन आहेत. तर बघा इथं 2 कार्बन आहेत आणि हे 4 हायड्रोजन आहेत म्हणजे फर्स्ट वाला स्टेटमेंट करेक्ट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट बघा each carbon atom shares 3 electrons with 3 hydrogen atoms to form carbon hydrogen single covalent bond. म्हणजे बघा
each carbon atom shares 3 electron with 3 hydrogen atoms to form carbon hydrogen single bond. तर हे वेगळं सेंटेन्स होतं. आता नेक्स्ट सेंटेन्स काय म्हणतात की कार्बन काय करतो, जिथं जिथं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो ना, तर कार्बन ॲटम आपले 3 इलेक्ट्रॉन शेअर करतो ॲडजसंट हायड्रोजन ॲटमला. म्हणजे समजा इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन आहे. तर आपण हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन दाखवू शकतो. समजा क्रॉस फॉर्म्युला आपण क्रॉसने दाखवले तर इथं एक बॉन्ड फॉर्म होतो. हा कार्बनचा इलेक्ट्रॉन आणि हा हायड्रोजन. 1 2 3 4 5 6. म्हणजे बघा हे कार्बनने किती इलेक्ट्रॉन शेअर केले, एका कार्बनने 3 इलेक्ट्रॉन शेअर केले, एका हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन शेअर केले. तर हेच म्हणले की ईच कार्बन ॲटम म्हणजे जेव्हा प्रत्येक कार्बन ॲटम 3 वेगवेगळ्या हायड्रोजनला इलेक्ट्रॉन शेअर करतो तेव्हा कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतो. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. आणि कार्बन कार्बन बॉन्ड इज ऑलवेज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, सो इट इज नोन ॲज कोव्हॅलंट बॉन्ड. तर बघा कोव्हॅलंट बॉन्ड इज ऑलवेज फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. तर बघा इथं काय म्हणले, इन इथेन 2 कार्बन ॲटम्स शेअर 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अमंग themselves अँड फॉर्म कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. तर कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड जेव्हा फॉर्म होतो तेव्हा काय होतं की 2 कार्बन म्हणजे आता हा कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे, तर ह्या 2 कार्बनच्या मध्ये एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर असते. एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इथं कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन आहे, च्या कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन आहे. तर हा जो बॉन्ड असतो हा कार्बन कार्बनच्या एक इलेक्ट्रॉन शेअरिंगमुळे होतो. तर ह्याला कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणू शकतो आपण. तर हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. So option number D is our correct option because all of the sentences are correct. तर बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. चला नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग बिलॉंग्स टू होमोलोगस सिरीज ऑफ अल्काइन्स. अल्काइन्स होमोलोगस सिरीज म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असलेली होमोलोगस सिरीज. कार्बन कार्बन जेव्हा ट्रिपल बॉन्ड असतो तर बघा ही असते अल्काइन सिरीज. अल्काइन म्हणजे अनसॅच्युरेटेड कार्बन हायड्रोकार्बन असतो ज्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डनी कार्बन ॲटम अटॅच असतो. तर ह्याचा जनरल फॉर्म्युला आपण बघितलाय. जनरल फॉर्म्युला फॉर अल्काइन सिरीज. General formula for alkyne series is CnH2n-2. तर ह्या फॉर्म्युलामध्ये n म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतात. तर ह्या जनरल फॉर्म्युलामध्ये कुठला कंपाऊंड बसतो आपण बघू शकतो, कुठला मॉलिक्युलर फॉर्म्युला बसतो. तर C6H6 म्हणजे काय आहे, CnHn. आता हा फॉर्म्युला जो आहे तो बघा Cn आणि Hn आहे. तर हा फॉर्म्युला आपला अल्काइन सिरीजचा फॉर्म्युला नाही आहे. इथं बघा हा फॉर्म्युला काय आहे, सेकंड कंपाऊंडमध्ये Cn कार्बन 2 आहेत आणि हायड्रोजन 6 आहे. तर बघा CnH2n-2 करायचे म्हणजे C2H2 × 2 -2 2 to the 4 4 - 2 2 म्हणजे C2H2 पाहिजे जर अल्काइन सिरीज असेल. पण कार्बन ॲटमचं 2 असतील तर हायड्रोजन 2 पाहिजेत आपल्या अल्काइन सिरीजमध्ये. पण इथं 6 हायड्रोजन आहेत म्हणजे हा अल्काइनचा फॉर्म्युला नाही आहे. नेक्स्ट बघू. आता बघा कार्बन 2 असतील तर हायड्रोजन आपल्याला किती पाहिजेत, अल्काइन असण्यासाठी 2 पाहिजे. तर हा पण आपला अल्काइन सिरीजचा फॉर्म्युला येत नाही. आता बघा नेक्स्ट C3H4 मध्ये काय होतं तर C3 आता बघ H2 × 3 -2 करायची. तर C3H 3 to the 6 6 - 2 4. तर हा आहे अल्काइन सिरीजचा कंपाऊंड. सो ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट ऑप्शन. अशा क्वेश्चन्समध्ये जनरल फॉर्म्युला लर्न असेल तरच आपल्याला आन्सर काढता येईल. जनरल फॉर्म्युला लर्न असतील तरी पण त्याला अप्लाय कसं करायचं ते तुम्हाला येत असेल तरच आपल्याला कंपाऊंड्समध्ये सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड अल्केन अल्किन अल्काइन हे फाइंड आउट करता येतील. तर
इथं फक्त यांच्या ऐवजी कार्बन ॲटमचा नंबर ठेवायचा आणि रिस्पेक्टिव्ह हायड्रोजनचे नंबर जर आपल्या ऑप्शनला मॅच होत असेल तर ते ऑप्शन करेक्ट असतं. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट what is the molecular formula of cyclobutane. आता बघा सायक्लोब्युटेन म्हणजे सायक्लिक ब्युटेन. तर आपल्या इतकं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ब्यूट म्हणले म्हणजे 4 कार्बन आहे. सायक्लो म्हणले, सायक्लो म्हणल्यानंतर सायक्लिक कंपाऊंड मध्ये काय असतं, फर्स्ट कार्बन ॲटम is attached to last carbon ऑफ रिंग, म्हणजे रिंग स्ट्रक्चर पाहिजे. तर आपण बघू शकतो कार्बन 4 कार्बन आहेत आणि आपल्याला रिंग स्ट्रक्चर बनवायचे. एक इथं द्यायचं, एक द्यायचं. हा लास्ट कार्बन शुड बी अटॅच टू फर्स्ट कार्बन. देन अँड देन ओनली द गिवन कंपाऊंड विल बी सायक्लिक. सायक्लिक कंपाऊंड मध्ये फर्स्ट कार्बन आणि लास्ट कार्बन अटॅच पाहिजे तरच तो सायक्लोब्युटेन होईल. तर बघा आता आपण हायड्रोजन अटॅच करू. या कार्बननी 2 बॉन्ड बनवलेत म्हणजे हायड्रोजन 2 लागणार आहे. या कार्बनला पण 2 हायड्रोजन, या कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायला पण 2 हायड्रोजन लागणार आणि या पण कार्बनच्या व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायला 2 कार्बन ॲटम्स लागणार आहेत. तर तुम्ही बघू शकता टोटल कार्बन झाले 4 आणि हायड्रोजन झाले 2 and 2 4 6 आणि 8. म्हणजे C4H8 is a general formula of cyclobutane. The C4H8 ऑप्शन नंबर C is our correct option. तर हे ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन आहे. तर आपण बघू शकतो की अशा प्रकारे सायक्लिक कंपाऊंड्स वरती पण क्वेश्चन येतात एक्झाम मध्ये. नेक्स्ट बघूया आपण. आता हा फंक्शनल ग्रुप आहे. आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप किंवा आयडेंटिफाय द फॉलोइंग इमेज रिप्रेझेंट द कार्बन हायड्रोकार्बन. द फंक्शनल ग्रुप इन द कंपाऊंड इज. तर ह्या कंपाऊंड मधला फंक्शनल ग्रुप कुठला आहे असं विचारलं. आपण बघितलंय कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन असतील तर 2 फंक्शनल ग्रुप असतात. एक तर अल्डिहाइड आणि दुसरा असतो कीटोन. तर अल्डिहाइड कधी असतो, जेव्हा एका साईडला हायड्रोजन आणि दुसऱ्या साईडला कार्बनची चेन आहे, आर म्हणजे कार्बन चेन. आणि कीटोन कधी होतो तर दोन्ही साईडला कार्बनची चेन पाहिजे. तर बघा आपला गिवन कंपाऊंड कुठला आहे, तर या साईडला पण कार्बनची चेन आहे, या साईडला पण कार्बन आहे, म्हणजे आपला कंपाऊंड आहे कीटोन. कीटोन इज आवर फंक्शनल ग्रुप इन दिस कंपाऊंड. सो कीटोन इज आवर करेक्ट ऑप्शन. कार्बोक्सिलिक ऍसिड पाहिजे असेल तर एका साईडला OH हवे, अल्डिहाइड पाहिजे असेल तर मी तुम्हाला दाखवले, आणि कीटोन पाहिजे असेल तर ROR असतं. सो आवर ऑप्शन नंबर D इज आवर करेक्ट ऑप्शन. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. हा क्वेश्चन आहे, आपण म्हणू शकतो की इथेनॉइक ऍसिडच्या सिंथेसिसचा किंवा इथेनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीजचा. हा क्वेश्चन दोन्ही ह्याच्यावरती डिपेंड आहे. कारण बघा रिएक्टंट इथेनॉल आहे, तर इथेनॉलवर आपण काय करू शकतो, रिएक्शन करू शकतो. तर हे 10th बुकमध्ये आहे, 10th स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये हा आहे. तर K2Cr2O7 इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड. ऍसिडिक म्हणजे H+. जो ऍसिड H2SO4 दिले ना याच्यामधला आपल्या रिएक्शन मध्ये H+ म्हणजे ऍसिडिक कंडिशन लागणार आहे. तर K2Cr2O7 हा एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे जो गिवन कंपाऊंडला ऑक्सिडाइज करतो. ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन करतो, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज नोन ॲज ऑक्सिडेशन प्रोसेस. K2Cr2O7 is a strong oxidizing agent. So in this oxidation बघा इथं एक इथेनॉल दिलाय म्हणजे एक ऑक्सिजन आहे. तर आपल्याला आपला कंपाऊंड काय होतोय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन करायचे. तर गिवन कंपाऊंड मध्ये आपला कार्बन जाणार नाहीये, म्हणजे 2 कार्बन असलेलंच ऑप्शन बघायचे. तर हे ऑप्शन, या ऑप्शन मध्ये एकच कार्बन आहे, या ऑप्शन मध्ये पण एकच कार्बन आहे.
सो हे दोन्ही ऑप्शन इनकरेक्ट आहे. आणि आपला कंपाऊंड ऑक्सिडाइज होते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये, सो अल्डिहाइड फॉर्मेशन होणार नाही. आपला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होईल आणि कंपाऊंड CH3 एक सेकंड CH3 आणि C डबल बॉन्ड O आणि इथे एक ऑक्सिजन ॲड होईल OH च्या फॉर्ममध्ये. म्हणजे बघा या रिॲक्शनचं प्रोडक्ट हे आहे, म्हणजे आपल्याला ॲडिशन ऑफ ऑक्सिजन करायची होती आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन करायची होती. इथं बघा रिॲक्टंट साईडला इथं 2 हायड्रोजन आहेत आणि सॉरी इकडं 2 हायड्रोजन आहेत आणि प्रोडक्टमध्ये इथं बघा इथं ह्या कार्बनला डायरेक्टली अटॅच हायड्रोजन नाही आहे, म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन पण झालं, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन पण झालं. ही एक ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे ज्यामध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरलंय. अशा ऑक्सिडेशनच्या रिॲक्शन्स तुम्हाला 11th-12th मध्ये पण आहेत ऑर्गॅनिकमध्ये. हां, सो वन लास्ट क्वेश्चन, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग अल्किन्स. अल्किन्स म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेले कंपाऊंड. तर अल्किन्सच्या प्रॉपर्टीज दिल्यात आणि इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला आयडेंटिफाय करायचं. इन अल्किन्स कार्बन ॲटम्स आर कनेक्टेड बाय पाय बॉन्ड. तर हे करेक्ट स्टेटमेंट आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं लास्ट लेक्चर सिरीजमध्ये आपण बघितलं होतं की पाय बॉन्ड काय असतात. तर पाय बॉन्ड्स म्हणजे कुठल्याही 2 ॲटममध्ये पहिला जो बॉन्ड असतो तो सिग्मा असतो आणि दुसरा जो बॉन्ड असतो तो पाय ऑर्बिटल म्हणजे ज्याच्या साईड वाईज ओव्हरलॅपिंग झालेला असतो. म्हणजे असे ऑर्बिटल्स असतात आपल्याकडं आणि साईड वाईज ओव्हरलॅपिंगमुळे जे बॉन्ड बनतात त्यांना पाय बॉन्ड म्हणायचं. आणि ॲक्सियल ओव्हरलॅपिंग म्हणजे एका ॲक्सिसवरच्या ओव्हरलॅपिंगमुळे झालेले जे बॉन्ड असतात हे असे सिग्मा बॉन्ड. तर पाय बॉन्डच्या ओव्हरलॅपिंगमुळं अल्किन्स म्हणतात. अल्किन्स म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. सेकंड स्टेटमेंट बघू. अल्किन्स हॅव ऑलमोस्ट फिजिकल प्रॉपर्टीज सेम ॲज दॅट ऑफ अल्केन्स. तर अल्किन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे दे हॅव ऑल्सो म्हणजे त्यांच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट कमी असतो किंवा त्यांच्या कार्बन कार्बनमध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग असते. तर ह्या फिजिकल सगळ्याच्या किंवा त्यांची ब्रँचिंग वगैरे सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑलमोस्ट सिमिलर असतात. सो सेकंड ऑप्शन पण करेक्ट आहे. आता आपण डी बघू. अल्किन्स अंडरगो पॉलिमरायझेशन रिॲक्शन. पॉलिमरायझेशन रिॲक्शन म्हणजे काय, तर कार्बन कार्बनमध्ये काय होतं की इथेन किंवा तुम्ही बघितला पॉलिथिन बॅग जी असते ती अल्किन सिरीजची असते. तर त्यामध्ये पॉलिमरायझेशन म्हणजे नंबर ऑफ टाइम सेम कंपाऊंड रिपीटिंग होतो, म्हणजे मोनोमर्सचं रिपिटेशन होतं. तर अल्किन्सचं रिपिटेशन होऊन पॉलिमरायझेशन होतं. तर डी ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी म्हणजे अल्किन्स आर लेस रिॲक्टिव्ह दॅन अल्किन्स, हे रॉंग ऑप्शन आहे. अल्किन्स म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि अल्केन्स म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. तर जेव्हा पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो तेव्हा कार्बन ह्या दोन कार्बनमध्ये इलेक्ट्रॉन्सची डेन्सिटी जास्त असते. म्हणजे ह्या 2 कार्बनमध्ये इलेक्ट्रॉन्सचा नंबर इलेक्ट्रॉन क्लाउड हे जास्त असतात. सो इथं इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्सन जास्त असतं. सो दीज कंपाऊंड्स आर लेस स्टेबल दॅन अल्केन्स. सो दीज आर लेस स्टेबल मीन्स more reactive. Sir, alkenes are less reactive than alkanes is a incorrect statement. Option number C is our incorrect statement. तर अशा प्रकारच्या क्वेश्चन्समध्ये पहिले तुम्ही काय करा की ऑप्शन्स इलिमिनेट करायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर इनकरेक्ट जे ऑप्शन आहे ते तुम्हाला दिसून येईल. तर ह्या सिंपल प्रॉपर्टीज होत्या अल्किन्सच्या ज्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. तर अशाच प्रकारच्या क्वेश्चन्स आपण कार्बन आणि कार्बन कंपाऊंड्समध्ये आपण सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स बघितले आणि सगळ्या प्रकारच्या IUPAC नॉमेनक्लेचर फंक्शनल ग्रुप सगळ्या टाईपचे क्वेश्चन्सवरचे प्रॅक्टिस MCQs किंवा आपण MCQsची प्रॅक्टिस केलेली आहे. तर आपण बघू शकता की कार्बन अँड कार्बन कंपाऊंड हा 8th, 9th, 10th तिन्ही इयर्सवरती बेस्ड टॉपिक आहे. तर तुम्ही 8th, 9th आणि 10th याचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून जर MCQsची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इझिली शॉर्ट रीडिंग टेस्टमध्ये चांगले स्कोर्स होऊ शकतात. तर बघा, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड थँक्यू सो मच.